मित्र एक पारिवारिक वातावरणातली फॅमिली स्टोरी, ज्याला पारिवारिक कौटुंबिक कथा असं म्हणूया, ते या मी आधीच्या एका कथा अभिवाचनात खुलासा केला की माझा कथालेखन प्रवास जवळपास 90पासून सुरू झालेला आहे, 85-88. तर तेव्हा काळातल्या पारिवारिक वातावरणातल्या कथांच्या संग्रह निघूनसुद्धा खूप वर्ष झालेली आहे. तर या नव्या पिढीला त्या काळातल्या पारिवारिक वातावरणाची कल्पना यावी या उद्देशाने या कथा मी आवर्जून आपल्यासाठी सादर करतो आहे. तर आजच्या कथेचं शीर्षक आहे बंधन. दुपारचे 4 वाजले आणि त्याचवेळी आजोबांची रोजच्यासारखीच हाक कानावर आली. सुहास बेटी चल. त्यासाठी रंगात आलेल्या आमच्या मैत्रिणीच्या गप्पा गोष्टी एकदम थांबल्या. मैत्रिणीच्या गरड्यातून नाईलाजानंच मला उठून आत जावं लागलं. देवघराच्या समोर पाटावर आजोबा बसले होते. मला पाहताच ते म्हणाले, चला सुहासताई, कालच्या अध्यायापासून आज आपल्याला पुढे सुरुवात करायची आहे ना. मी मान डोलावीत म्हणले, हो आजोबा. आनंद रामायणाचा 4था अध्याय मी वाचण्यास सुरुवात केली. डोळे त्या पुस्तकातल्या ओळीवरून फिरत होते, पण माझे मन मात्र अतिशय नाराज झाले होते. मैत्रिणीबरोबर गप्पामध्ये मी कितीतरी छान बेत करत होते. संध्याकाळी सिनेमाला जायचंसुद्धा आमचं ठरलं होतं, पण आता ते शक्य नव्हतं. त्या साऱ्याजणी मजेत सिनेमा पाहणार आणि मी मात्र हे न पाहिलेलं रामायण आजोबांना वाचवण्यात माझा वेळ घालवणार. या क्षणी तरी मला खूप राग आलेला असूनसुद्धा त्याचा काही उपयोग नव्हता. आमच्या घरातील सगळ्यांनाच आजोबांचा भयंकर धाक होता. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची कुणाची टाप नसायची. आजोबांनी ठरवून दिलेले ते नियम आणि त्या नियमाचे पालन हीच आमच्या घरातली कडक शिस्त होती. आमच्यासारख्या पोरासोरांना ही शिस्त आणि त्यांचे नियम जाचक वाटणारच. अख्ख्या गावात संचार असलेली व्यक्ती म्हणजे माझे आजोबा. गावातील लहान मोठी सारी घराणी पुरोहित कामासाठी त्यांच्याकडे होती. वेदशास्त्र संपन्न शास्त्रीबुवाची नात म्हणूनच या सुहासची म्हणजे माझी ओळख होती. आजोबांच्या शिस्तीत सारे घर वावरत असायचे. माझ्या आईबाबांची तर अनेक वर्षे याच दराराखाली अगदी दडपून गेलेली होती. आई आणि बाबांशी निवांत एकत्र आल्याचे मला कधीच आठवत नव्हते. माझ्या आत्या माहेरी आल्यावर तर म्हणायच्याच, सुहास तू बरीच धीट झालीस गं. आम्हाला तर बाहेरच्या मोठ्या बैठकीत डोकावून पाहण्याची सुद्धा हिंमत कधी झाली नाही. सिनेमाचे नाव निघाले की आजोबांचे डोके दुखायचे. माझ्या आईने तर कित्येक वर्षात टॉकीजचा रस्तासुद्धा पाहिलेला नव्हता. बाबा मात्र कधीतरी गुपचूप सिनेमा पाहून आल्यावर आईला सिनेमाची स्टोरी सांगायचे. त्यातच आई समाधान मानायची. आई मला परवानगी देत असायची, पण आजोबा घरात असताना बाहेर जाण्याची सोय नव्हती. मग माझ्या मैत्रिणी घरासमोरून चिवचिवाट करीत जाताना दिसायच्या. मी मात्र त्यांच्याकडे जाण्याच्या रस्त्याकडे खिडकीतून पाहत चुपचाप बसून राहायची. ज्यावेळी आजोबा घरी असायचे त्यावेळी घरात वावरताना बायकांनी अंग भरून पदर घेतला पाहिजे याकडे त्यांचं लक्ष असायचं. माझ्या मैत्रिणी तऱ्हेतऱ्हेचे कपडे वापरायच्या. मॅक्सी, पंजाबी ड्रेस हे फॅशनेबल कपडे आमच्या घरात यायचे सुद्धा नाहीत. माझ्या नटलेल्या मैत्रिणी आणि मी त्यात एकटीच काकूबाईसारखी साडी नेसणारी होते. मला कितीदा तरी वाटायचं, या आजोबांना इतके उठाठेवी कशाला हव्यात. आम्ही कसेही राहू, कसेही वागू. त्यांचा जुना जमानात गेला. नव्या गोष्टीची ओढ आम्हाला असणारच की नाही. कधीकधी आईजवळ मी आजोबांची तक्रारसुद्धा करायची. तेव्हा आई म्हणायची, अगं सुहास, माझा सगळा जन्म या शिस्तीत गेला आहे. एक शब्द तोंडातून काढायची आमची कधी हिंमत झाली नाही, अजूनही होणार नाही. तुझे बाबा तरी कधी आजोबाच्या शब्दाबाहेर वागतात का, बघ बरं तू. आजोबांच्या कडक शिस्तीत आमचे दिवस आज्ञाधारक मुलासारखे जात होते. एक दिवस आजोबा माझ्या बाबांना म्हणाले, दादा, या सुहाससाठी वर संशोधनाची मोहीम सुरू करा. आपल्या घरच्या पोरी लवकरात लवकर नवऱ्याच्या घरी गेलेल्या बऱ्या, तेव्हा हिला पण पाठवा हिच्या नवऱ्याच्या घरी. आजोबांनी सांगण्याचा अवकाश बाबा माझ्यासाठी स्थळ शोधू लागले आणि मग लग्न होण्याच्या कल्पनेने माझ्या मनात नवीन रंग भरू लागले. अनामिक सुखाच्या चाहुलीने मी बावरून गेले होते.
आणि बघता बघता बाबांनी स्थळ शोधलं, स्थळ जमलं, पसंती आली. आमचं आजोबांचं नाव ऐकलं की सगळ्यांना हे आमचं घराणं माहीत असायचं. आणि माझं लग्न झालं. सचिनच्या रूपाने मला चांगला पती मिळाला. माझ्या माहेरच्या घरच्या अगदी विरुद्ध हे घर होतं. सगळेजण खूप शिकलेले आणि सवरलेले होते. घरात इतके मोकळे वातावरण पाहून मी अक्षरशः बावरून गेले. माझे राहणे वागणेसुद्धा या घरामध्ये अगदी विसंगत जुनाट पद्धतीचं वाटायचं. नव्या घरात सगळ्यांनी एकाच वेळी जेवायला बसायची पद्धत होती. सुरुवातीला सगळ्या देखत सचिनच्या शेजारी खुर्चीवर बसून जेवायला मला संकोचल्यासारखं वाटायचं. अशावेळी माझी आई मला आठवायची. ती नेहमी एकटीच स्वयंपाकघरात बसून वरच्या आढ्याकडे पाहत घास गिळायची. बाबा तर आजोबांच्या सोबत असायचे. खाली मान घालून पटापट ताट संपवायचं एवढंच त्यांना माहीत होतं. इथं मात्र सगळं कसं मोकळं होतं. आजोबांच्या धाकाची भीती अजून मनात होती. त्यांनी घालून दिलेल्या सवयी आणि मर्यादा काही केल्या सुटत नव्हत्या. नेमक्या याच गोष्टी या नवीन घरात एकदम आउटडेटेड होत्या. सचिनच्या सतत पाठपुराव्यामुळे माझा जुनाट अवतार संपला. एकदम फॅशनेबल कपडे मी वापरू लागले. माहेरी सिनेमा पाहणे म्हणजे एक दिव्य होते, पण इथे मात्र सिनेमाच सगळ्यांचा आवडता विषय. मनात आले की सिनेमा पाहायचा, कशाचंही बंधन नव्हतं. अनपेक्षितरित्या हा आनंद माझ्या वाट्याला आलेला होता. जुनी पुराणी बंधने केव्हाच मागे पडली होती. एक दिवस बाबांचं पत्र आलं, जावई बापूंना घेऊन यावे, आजोबांना सारखी तुझी आठवण होत आहे. आम्ही दोघे आजोबांच्या भेटीला निघालो. प्रवासातच मी सचिनला आमच्या माहेरच्या घरातल्या वातावरणाची पूर्ण कल्पना दिली. त्याला म्हणाले सुद्धा, दोन्ही घरच्या वातावरणात जमीन आसमानचा फरक आहे. तुला आवडणार नाहीत अशाच अनेक गोष्टी आमच्या माहेरी दिसतील. सचिनने शांतपणे माझे सगळं ऐकून घेतलं. आम्ही घरी पोहोचलो. आमचे स्वागत झाले. आम्ही घरात आलो तेव्हा आजोबा बाहेर गेलेले होते, म्हणून आम्ही बाहेरच्या बैठकीत गप्पा मारण्यात रंगून गेलेलो होतो. आजोबा आलेले दिसताच पटकन मी उठून आत गेले. तेव्हा त्यांनीच आवाज देऊन मला बाहेर बोलावलं. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. माझ्याबरोबर सचिनबरोबर त्यांनी खूप गप्पा मारल्या. जेवताना सर्वांना सोबत घेऊन ते पंक्तीला बसले. तेव्हा तर मला वाटलं, आपले आजोबा इतके कसे काय बदलले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आजोबा मला बोलावून घेत म्हणाले, सुहास बेटी, आज नवीन सिनेमा लागला म्हणे. जावाय बापूंना दाखव आपल्या इथली नवीन टाकीजमधला सिनेमा, आणि तुझ्या आईबाबांना पण घेऊन जा बरं का. माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. आजोबा आणि सिनेमा एकदम दोन टोकं. किती कडक बंधने होती त्यावेळी सिनेमासाठी आम्हा पोरींना. त्यावेळी किती हेवा वाटत असायचं जे सिनेमाला जात होते असे माझ्या मैत्रिणींचा. आणि आजोबांचा रागच राग यायचा. आणि आज आजोबा चक्क स्वतः मला आग्रह करत होते. हसत्या खेळत्या दिवसात माझा माहेरचा मुक्काम संपला तशी आमची आवरावर सुरू झाली. सचिन तर माझ्या आजोबावर जाम खुश. माझ्यावरच तो चिडून म्हणाला, उगीच काही बाई सांगत होतीस आजोबाबद्दल. गावाला निघायच्या दिवशी आम्ही साऱ्यांचा निरोप घेतला. आजोबा बैठकीत बसलेले होते. त्यांना नमस्कार करण्यासाठी म्हणून आम्ही दोघंही त्यांच्या पायाशी जोडीने वाकलो. तेव्हा माझ्या पाठीवरून हात फिरत आजोबा म्हणाले, सुहास बेटी, लग्नाच्या अगोदर तुला माझा खूप राग येत होता हे मी जाणत होतो. घरातल्या सगळ्या बंधनाचा तुला त्रास वाटायचा. माझी शिस्त, घालून दिलेल्या मर्यादा अवघड वाटत होत्या हे मला माहीत आहेच. अगं पोरी, त्या सगळ्या गोष्टी तुझ्या भल्यासाठीच्याच होत्या. आमच्या जुन्या माणसांचे सारेच त्रासदायक वाटत असते पोरांना, हे आम्हाला माहिती असतं. पण आमच्या धाकाने तुम्ही कधी ते बोलूनसुद्धा दाखवलं नाही. सुहास, तुझ्या नशिबाने तुला चांगले घर, चांगली माणसे मिळाली आहेत. आता अगदी आनंदाने संसार कर, नाव कमव. आता तुला यापुढे कशाचेच बंधन नाही आहे. आजोबांच्या पायावर डोके टेकवताना माझे मन आणि डोळे काठोकाठ भरून आल्याचे जाणवत होते. आजोबांच्या त्यावेळेच्या बंधनाचं महत्त्व मला आज पुरतं कळालेलं होतं. आता मात्र त्यांचा राग मला बिलकुल येत नव्हता. उलट त्यांच्या वागण्याचा खुलासा मला मनाला पटला होता आणि त्यांच्याविषयी वाटणारा आदर अधिकच वाढला होता. दुप्पट आदर वाटत होता. नमस्कार. ही जुन्या काळातली बंधन कथा आजच्या काळात ऐकताना तुम्हाला कसं वाटलं
जरूर अभिप्राय द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. भेटू नव्या एपिसोडमध्ये.